जय महाराष्ट्र. हा उत्साह बघून मला वाटतं पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. आणि जसं सचिन भाऊनी सांगितलं, लीड दुप्पट करण्याची पण तयारी सुरू झालेली दिसते मला. म्हणजे आता उद्धव साहेबांना सांगतो मी की ही सीट आपल्याकडे मागून घ्या. आहे, आपल्याच हक्काची सीट आहे. तिकीट माझ्या हातात नाही, उद्धव साहेबांच्या हातात आहे. असो, आज खरोखर आनंद होत आहे आपल्या सर्वांना भेटून. हा एक पदाधिकारी मेळावा आपण ठरवला. साधारणपणे आपले जे कार्यकर्ते आहेत ह्या मतदारसंघातले, मी त्यांना सांगत होतो, बोरशेटना सांगत होतो की मला सगळ्यांना भेटायचं आहे. कारण 3 गोष्टींसाठी प्रामुख्याने मी आज सकाळी कर्जतला होतो दुपारी आणि आता इथे आलेलो आहे. एक म्हणजे आभार, दुसरं म्हणजे अभिनंदन आणि तिसरं म्हणजे निर्धार. आभार मला खास करून सर्वच ह्या मतदारसंघातले सर्व मतदारांचे मानायचे आहेत. आपल्याला माहिती आहे देशात जी परिस्थिती होती, एक वेगळं वातावरण होतं. एक्झिट पोल जे दाखवत होते 300 पार, 400 पार, 350 आर पार, ते सगळं लोकांनी एका कानातून ऐकलं, दुसऱ्या कानातून सोडलं. पण त्याच आधी जे आपल्या महाराष्ट्रात मतदान झालं होतं, हे असं काही मतदान झालं की जे हुकुमशाह स्वतःला असे समजत होते की आम्हाला कोणी रोखू शकत नाही, आम्हाला कोणी आडवं जाऊ शकत नाही, आम्ही देश म्हणजे आमची संपत्ती म्हणून कशी चालू, मनात येईल ते करू आणि कोणी आम्हाला काही बोलणार नाही, त्याच हुकुमशहाला लोकशाही काय असते आणि संविधान काय असतं हे आपल्या महाराष्ट्राने दाखवलं. म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानणं गरजेचं आहे. आणि नुसतं जिथे जिंकलोय किंवा जिथे लीड मिळालं तिथे नाही, तर या महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणार आहे. 2 गोष्टी आहेत. अर्थात एक निवडणूक होऊन गेलेली लोकसभेची, विधानसभेची निवडणूक येणार आहे, म्हणजे आभार मानायचेच आहेत आणि निर्धार देखील करायचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी पहिल्यापासून सांगत होतो की कितीही कोणी काही बोललं, कितीही कोणी 400 पार बोलले, तरी 240च्या पुढे जात नाहीत हे मी सगळीकडे बोलत होतो. आणि भाजपा येऊन अडकलेली ती 240 वरच अडकलेली आहे. कदाचित मी अजून 200 वर खेचायला पाहिजे होतं त्यांना. असं काही माझ्या हातात नाही, तर उद्या राजकीय मंडळीची माझ्या घराबाहेर रांग लागेल की किती आदित्य बाबा भी क्या बोलेंगे आप. तसं काही नाहीये. असो, पण हे महत्वाचं होतं कारण आपण जी परिस्थिती बघत होतो देशामध्ये, जो एक धोका होता आणि जो धोका अजूनही आहे, तो धोका टळलेला नाही. पहिला टप्पा पण पार पडलेला आहे, तो म्हणजे संविधान बदलण्याचा धोका जो भाजपच्या मनात होता. भाजपच्या मनात होतं हे, जे आता जर तुम्हाला सांगत असतील, आता हे जाऊन संविधानासमोर नतमस्तक होत असतील, आता येऊन हे भाजपचे लोक तुम्हाला सांगत असतील की हे खोटं बोलत होते, आम्ही खोटं बोलत नव्हतो, तुमच्या मनात खोटं होतं, तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं होतं, हे तुमच्या मनात होतं, हे तुमच्या हृदयात होतं, हे तुमच्या वचननाम्यात नसलं तरी तुम्ही 100% करून घेणार होतं ते, हे सगळ्यांना माहिती होतं. भाषणं काढा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेची. कोण कर्नाटकामधून कोण बोलतोय, कोण आंध्रमधून बोलतोय, कोण बिहारमधून बोलतोय, कोण महाराष्ट्रातून पंकजाताई स्वतः बोलल्या होत्या की 400 पार द्या भाजपाला, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. आणि संविधान कशासाठी बदलायचं होतं? संविधान एकाच गोष्टीसाठी बदलायचं होतं की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाहीये, त्यांना भाजपचं संविधान, भाजप पक्षाचं पुस्तक हे आपल्यावर लादायचं होतं. ते आपण लादू दिलं नाही, हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे. लोकशाहीची ताकद काही दाखवलेली आहे. ती ताकद तुमच्या एका मतात आहे, ती ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. ही ताकद ह्या महाराष्ट्राने दाखवली, तशीच ही ताकद उत्तर प्रदेशने दाखवली, ही ताकद अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांनी आपल्या देशातले दाखवलेली आहे. आणि आभार मला ह्याच गोष्टीसाठी मानायचे सगळ्या मतदारांचे की कुठेही तुम्ही बळी पडला नाहीत, कुठेही तुम्ही ना धमकीला, ना जो लोभ दाखवला त्याला, ना आमिषाना, कुठेही बळी न पडता जे करायचं होतं ते योग्यपणे करून दाखवलं. आणि आज आपण पाहतो या देशामध्ये इंडिया आघाडी 237 वर आहे आणि भाजप 240 वर आहे. विचार करा, पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये एक वेगळा खेळ देखील केंद्र सरकारमध्ये होणार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार तिथे बसणार म्हणजे बसणार आहेच. आपण काही शांत बसलो नाही, काही विरोधी पक्ष म्हणून शांत बसलो नाही. आपण रोज पाहत आहोत राहुल गांधी स्वतः कधी मणिपूरला जात आहेत, कधी वेगळ्या कुठच्या राज्यामध्ये जात आहेत, जिथे पीडित लोक आहेत तिथे त्यांना भेट देऊन येतात.
आणि तसंच आपण देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिथे जिथे अन्याय होत आहे त्या लोकांना मदत करण्याचं काम असेल, आपले शेतकरी बांधव असतील, आपल्या महिला असतील, या सगळ्यांचा आवाज त्या संसद भवनात असेल किंवा आपल्या विधान भवनात असेल उठवण्याचा प्रयत्न करत आहोत, यशस्वी ठरत आहोत. आणि नोव्हेंबर पासून जेव्हा आपलं सरकार पुन्हा एकदा बसेल तेव्हा तुम्हाला कोणालाही मोर्चा घेऊन येण्याची गरज नसेल. आपले मंत्री जे असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, हे तुमच्या दारी पुन्हा एकदा येईल आणि आपलं काम करेल, जनतेला न्याय देईल, हा विश्वासच व्यक्त करत आहे मी. आणि आभार, ज्या विश्वासाने, आभार एका भावनेतून जे मी मानत आहे आपल्या सगळ्या मतदारांचे. आणि मनोजजी, आपण आज ठीक आहे, आज कर्जत मधलं पण आपण इंडोर घेतलं, आज उरण मधलं पण इंडोर घेतलं, कारण आपलं हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. पण मला वाटतं आपल्या ऑगस्ट पासून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची सभा ज्या असतील, महाराष्ट्र स्वाभिमान सभा ज्या असतील, महाराष्ट्र स्वाभिमान यात्रा जी असेल, ही ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्र आपण भर चौकात जाऊ. पाऊस पडला तर पाऊस पडला, पण प्रेमाचा पाऊस हा पडेल, हाही मला खात्री आहे. कारण आपल्याकडे अशा इंडोर ह्याच्यात घेण्याची सवयच नाही. आज पण मी बघतो दाराबाहेर पण लोक उभे आहेत. पण तसंच जसं मी मतदारांचे आभार मानत आहे, तसं आपल्या सर्वांचे म्हणजे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ते ह्या गोष्टीचं पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला, जी परिस्थिती मी पाहत होतो, जी परिस्थिती माझे पत्रकार मित्र मला सांगत होते, जी परिस्थिती मला भाजपमधले काही लोक सांगत होते, अनेक लोकांना आमिष दाखवली, अनेक लोकांना सांगितलं ही केस तुझ्यावर टाकीन, ती केस तुझ्यावर टाकीन, ही केस तुझ्यावरनं काढतो, तुझी सिक्युरिटी काढेन, धमक्या देखील आल्या, तरी देखील कोणी धमक्यांना आमिषांना बळी पडलं. आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या पदाधिकाऱ्यांनी जे काम केलं ते असं तुफान काम केलेलं आहे की आज तुम्ही विचार करा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आपले 9 खासदार, खरं तर 10 खासदार, एक चोरला त्यांनी, तो आपण जिंकणार केस, ती केस आपण लवकरच टाकणार आहोत. 48 मतांनी ती सीट चोरलेली आहे त्यांनी, तरी देखील 9 खासदार आपले. आणि भाजपा जी स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानते, बरोबर ना, जास्तीत जास्त पैसे कोणाकडे, इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे, ईडी कोणाकडे, सीबीआय कोणाकडे, आयटी कोणाकडे, निवडणूक यंत्रणा कोणाकडे, ते पण 9 वर आहेत आणि आपण देखील 9 वर आहोत. ही आपल्या पदाधिकाऱ्यांची ताकद आहे. विचार करा तुम्ही, गेल्या 2 वर्षामध्ये 40 चोरांना पळवलं त्यांनी, 40 गद्दारांना पळवलं, 40 आमदार आपले गेले, 12 खासदार आपले गेले, अनेक नगरसेवक असतील ते गेले, काही काही नेते देखील गेले, 50 खोके हे त्यावेळी होते, आता घाबरलेत एकदम, निरोप पाठवते तिथून तिथून. त्यांना सांगितलं दरवाजे बंद, खिडक्या बंद, भोकं पण तुम्हाला भोकातून पण येऊ देणार नाही. कारण लोक येत जात असतात. बघा, लोकशाहीमध्ये विचारधारा बदलू शकते. काही लोक आपल्यातून जातात, परत येतात, हे सगळं चालू असतं. पण कमीत कमी राजीनामा देऊन जाण्याची एक लाज असते आणि एक सभ्यता असते, ती देखील ह्या 40 चोरांनी सोडली होती. असे जे लोक आहेत ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत सर्वात कठीण काळात खंजीर खुपसला, महाराष्ट्र मागे नेण्याचं काम केलं, महाराष्ट्र संपवण्याचं काम केलं, हे ना दया माया क्षमा नाही, हे ना परत आपण घेणार नाही. पण अशा परिस्थितीत तुम्ही लढलात. मला माहिती आहे, सगळे आम्ही उद्धव साहेब, मला वाटतं त्यांच्या 90 की 100 सभा मार्च पासून त्या मे पर्यंत झाल्यात. मला माहिती आहे ते कसे फिरलेत, किती जिद्दीने फिरलेत, किती ताकद लावून फिरलेत. तुम्ही सगळे पदाधिकारी कुठच्याही वयाचे असो, महिला पुरुष दोन्ही, तरुण असतील, वयस्कर असतील, सगळे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दासाठी, या नावासाठी आपण सगळीकडे घरोघरी गेलो आणि त्याच मतदारांनी आपल्याला न्याय मिळवून दिला. आज मी तुमचं अभिनंदन करायला खास करून ही आज पदाधिकारी मेळावा घेतलेला आहे. अभिनंदन करणं गरजेचं आहे, कारण आपलं कौतुक आपणच करणं गरजेचं असतं. आज जग करत आहे. प्रत्येक जण ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये जे कोणी मतदानानंतर ते आतापर्यंत मला भेटत आलेलं आहे, मग कोणाच्या घरी फंक्शन असो, लग्न असो, बारसं असो, कोणाकडे काही ग्रॅज्युएशनचं सेरेमनी असो, कोणी मित्रांकडे जाओ, प्रत्येकाने सांगितलंय आदित्य तुम्ही जसे लढलात, हे अप्रतिमपणे लढलात, तुमचं अभिनंदन करतोच. पण आम्ही उद्धव ठाकरे यांना डोळ्यासमोर मतदान दिलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे. आणि आपण ही लढाई जी आहे ही आपल्याला अजून पुढे न्यायची आहे, कारण संविधान आणि लोकशाहीला धोका अजून टळलेला नाहीये. आणि इथे जे तिसरं मी गोष्ट तुम्हाला सांगायला आलो, जे आज आपण करायला एकत्र आलेलो आहे, ते म्हणजे निर्धार करायला आलेलो आहे. हे जे आपण सांगत आहोत सतत की संविधानाला धोका आहे, आपल्या लोकशाहीला धोका आहे, हे भाजपवाले जर तुम्हाला येऊन कधी बोलतील की तुम्ही खोटं बोलत आहात, त्यांना सांगा या जरा आमच्या महाराष्ट्रात काय चाललंय 2 वर्ष हे तुम्ही येऊन पहा. आज तुम्ही मला सांगा, 2 वर्षापूर्वी जेव्हा जून 2022 मध्ये
हे 40 चोर, अलिबाबा आणि 40 चोर जेव्हा पळाले आपल्यातून, घाबरून पळाले, ते कुठे कुठे पळाले होते? सुरत, गुवाहाटी, गोव्यावर आपल्याला माहिती आहे उद्धव साहेबांनी ज्या मिनिटाला राजीनामा दिला, कसे काही ते गद्दार लोक टेबलवर चढून नाचले होते. हे आठवत असेल चित्र डोळ्यासमोर. हे ना कधी आपण माफ करू शकत नाही. पण ह्या 2 वर्षामध्ये मला वाटलं होतं त्यांच्यात तेवढी तरी हिंमत असेल, थोडी तरी लाज असेल, की स्वतःच्या पदाचा असेल, स्वतःच्या आमदारकीचा असेल, राजीनामा देतील. कारण जगातला सर्वात मोठा पक्ष महाशक्ती त्यांच्या मागे होती. ईडी, आयटी, सीबीआय त्यांच्या हातात होती, सगळी यंत्रणा त्यांच्या हातात होती. पण राजीनामा देण्याची त्यांच्यात लाज नव्हती. राजीनामा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नव्हती. असंच्या असं त्यांनी तिथे सरकार बसवलं, घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसवले, अवकाळी मुख्यमंत्री डोक्यावर बसवले आणि महाराष्ट्राची लूट सुरू केली. मला तुम्ही सांगा, आज आपल्या संविधानामध्ये एक तरी मला प्रावधान दाखवा, एक तरी मला शेड्यूल दाखवा, एक तरी मला कुठेतरी शब्द दाखवा जिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्यासारख्या, आपल्या राज्यासारखी कुठच्याही दुसऱ्या राज्याची लूट करू शकतात. हे कुठेही आपल्या संविधानात लिहिले का? तुम्ही मला दाखवा. आहे कुठे असं? झालं ना, संविधान त्यांनी बाजूला ठेवून इथे कामगिरी सुरू केली. त्यांचं कामकाज जे आहे ते घटनाबाह्यच आहे, ते बाद होणारच आहे. न्याय जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण जनतेने जो न्याय दिलाय, जनता की अदालतने जो आपल्याला न्याय दिलेला आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हे इलिगल सरकार आहे, हे ठरवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण लोकशाहीचा विचार केला, किशोरीताई तुम्ही महापौर राहिलेल्या, मला वाटतं कोविडच्या काळात आपण महापौर होतात. आता 2022 पर्यंत किशोरीताई महापौर होत्या. आपली टर्म संपल्यानंतर तुम्ही मला सांगा, निवडणूक घेण्याची भाजपाची किंवा मिंदे सरकारची हिंमत झाली आहे का? नाही झाली आहे. मग मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर, सोलापूर, वसई विरार, कितीतरी, छत्रपती संभाजीनगर, प्रत्येक ठिकाणी हे प्रशासक बसवलेले आहेत आणि प्रशासकाच्या माध्यमातून लूट चालू आहे. पण एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची हिंमत नाही, एक सुद्धा नगरसेवक निवडून आणण्याची ताकद नाही. असं भाजप आणि मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. ते एवढ्यासाठीच बसवलेलं आहे की प्रशासकांच्या माध्यमातून ही लूट करत आहेत आणि आपला महाराष्ट्र लुटत आहेत. आज मी त्या प्रत्येक प्रशासकाला सांगत आहे, आज प्रत्येक त्या अधिकाऱ्याला सांगत आहे, नोव्हेंबर मध्ये सरकार आमचं येत आहे आणि आम्ही सखोल चौकशी करणार म्हणजे करणारच. तुम्ही आमच्या महाराष्ट्राला लुटण्याचं पाप करत आहात. याद राखा, एक जरी रुपया तुमच्या सोबत सापडला, एक तरी पुरावा मिळाला तर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा मी तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने शब्द देत आहे. पण जी काही भयानक लूट बघत आहोत आपण, लोकशाहीला पूर्णपणे मारून टाकलेलं आहे. ना निवडणूक कुठची मुंबई युनिव्हर्सिटीची घेण्याची ताकद आहे, ना सेनेटची निवडणूक, ना कॉलेजची निवडणूक, ना महानगरपालिकेची निवडणूक. 2 वर्ष निवडणूकच नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत. कामं होणार कशी आणि लोक जाणार कुठे? जनता बोलणार कोणाकडे? हा जो प्रकार आहे तो आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणून मी सांगत आहे, अजूनही संविधान असेल, आपलं लोकशाही असेल, हा धोका टळलेला नाही. पण ही लढाई जी असणार आहे, संविधानची लढाई असणारच आहे, ही लढाई लोकशाहीसाठी असणारच आहे, ही लढाई गद्दारी विरुद्ध असणारच आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या लूट विरुद्ध असणारच आहे. पण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई असणार आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण महाराष्ट्र म्हणून विचार केला पाहिजे. कितीतरी विषय आहेत डोळ्यासमोर. आता मी बसलो होतो, किती बोलायचं, काय बोलायचं, अनेक विषय आहेत. पण इथे आल्यानंतर मला प्रामुख्याने आठवण होते, ती पहिली आठवण ही आपल्या एअरपोर्ट बद्दल होते, नवी मुंबईमधल्या एअरपोर्ट बद्दल होते. दिबा पाटील नाव हे एअरपोर्टला द्या, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने मागणी केली आहे. आपल्या सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. आपलं सरकार पाडून किती वर्ष झाली आहेत? 2 वर्ष झाले. दिले ना, दिले ना. त्यावेळी उचकुईला पुढे आले होते, पेटवा पेटवीला पुढे आले होते भाजपचे नेते. काय सांगितलं होतं? आमचं सरकार आणि आम्ही एका मिनिटात करून देऊ. आज 2 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण एक सुद्धा नाव कुठेही बदललेलं नाहीये. जसं इथे आपण मागणी करत आहोत. आणि पहिलं पत्र हे सरकार, हे एनडीएचं सरकार बसल्यानंतर, सचिन भाऊ तुम्ही बरोबर बोलताय, एनडीएचं सरकार बसल्यानंतर आता 4 जून नंतर जे सरकार नवीन बसलेलं आहे, पुन्हा एकदा पत्र, स्मरण पत्र मी नवीन मंत्र्यांना लिहिलं होतं की आम्हाला इथे हे नाव दिलं पाहिजे, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे नाव द्या. ते अजून दिलेलं नाहीये. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण 4 वर्षापूर्वी एक प्रस्ताव केला होता, आपल्या विधान भवनात प्रस्ताव केला होता की छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्या, पण ते देखील दिलेलं नाहीये. न्याय असेल तो देशासाठी एक ठेवा. आता कदाचित हे केंद्र सरकारमधून सांगतील, भाजपवाले सांगतील तुम्हाला, नाही आम्ही शहरात मध्ये कुठच्याही एअरपोर्टचं नाव शहराप्रमाणे देतो, नाव कुठच्या एका व्यक्तीवर देत नाही. ठीक आहे, जर असं न्याय असेल तर मग गोव्यामध्ये जो मोपा एअरपोर्ट झालाय तिथे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलंय. पर्रिकर साहेब एक चांगले कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचं नाव तिथे दिलंय, विरोध नाहीये. अयोध्येमध्ये जे एअरपोर्ट झालं तिथे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट दिलेलं नाव, विरोध नाहीये.
मग तिथे तसं असेल, मग आमच्याकडे दिबा पाटलांना तुमचा विरोध का आहे? तिथे तसं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांना तुमचा विरोध का आहे? हा भाजपचा जो महाराष्ट्र द्वेष आहे तो एवढा भयानक आहे की प्रत्येक जिल्ह्याला लुटत चाललेले आहेत. प्रत्येक महिना लुटण्याचं काम हे करत आहेत. आणि आज जे MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू ज्याला यांनी नाव दिलेलं आहे, अर्थात अटल बिहारी वाजपेयी साहेब आपल्याही जवळचे होते, देशाचे प्रधानमंत्री राहिलेले आहेत, दुमत नाहीच. पण हे काम जे आहे अटल सेतूचे जे काम आहे ते देखील त्यांनी 3 महिने उशिरा पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर त्याचं उद्घाटन केलं. मला आठवतं 2020च्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी तिथे येऊन पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं. त्याचा फोटो देखील आहे, सगळीकडे ते फोटो छापला होता. आताचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते पण होते तिथे, आहेत फोटोमध्ये असे दिसत आहेत. पण ते झाल्यानंतर कुठच्याही बैठकीला ते नसायचे. मी त्यांना सतत सांगायचो, वारंवार सांगायचो, आणि पालकमंत्री या नात्याने मी बैठका घ्यायला लागलो आणि तिथे देखील त्यांच्याच नावाखाली त्यांच्याच कॅबिनमध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन प्रयत्न केला. पण प्रत्येक महिन्यात आम्ही इथे अटल सेतूला यायचो आणि पाहणी करायचो की कुठपर्यंत काम झालं. किशोरीताई त्यावेळी आपण देखील यायच्यात, श्रद्धाताई यायच्यात, पोहेर साहेब आपण देखील आलेला आहात. आणि प्रत्येक आठवड्यात आमची बैठक व्हायची की आता कुठपर्यंत काम झालं. आपलं सरकार हे पाडेपर्यंत, हे गद्दारांनी सरकार पाडलं तेव्हा ह्याचं काम तुम्ही विचार करा, जून 2022 पर्यंत साधारणपणे 85% झालं होतं. 85% काम झालं होतं. जून 2022 पासून आता जानेवारी 2024 पर्यंत पुढचं काम असंच लटकून ठेवलं होतं. खरं म्हणजे हे काम ऑक्टोबर 2023 ला व्हायला पाहिजे होतं. वरळी शिवडी कनेक्टर हे काम नोव्हेंबर 2023 ला व्हायला पाहिजे होतं. कोस्टल रोड हे काम डिसेंबर 2023 ला व्हायला पाहिजे होतं. ही सगळी कामं मिंदे सरकार आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लागून त्यांनी एवढी रखडवली, एस्केलेशन केलं असेल, किमती वाढवले असतील, पैसे काढले असतील, डिझाईन बदलली असेल, हे सगळं केलं, स्वतःसाठी केलं, कॉन्ट्रॅक्टरसाठी केलं, बिल्डरांसाठी केलं. मला तुम्ही सांगा, आज एक तरी या महाराष्ट्रात असं काम दाखवा की त्यांनी जनतेसाठी केले किंवा जनहिताचं काम केलेलं आहे. कुठचं काम असं कुठचंही अभिमानाने आपण सांगू शकतो का की हे काम होय ह्या मिंदे सरकारने केले, ते जनहितासाठी केले, जनतेसाठी केले? कुठे असं एक काम दिसतंय का आपल्याला? नाही दिसत आहे. आज आपण पाहतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर, आपण त्याचं 1 मे ला उद्घाटन करणार होतो. काहीतरी त्यांनी तिथे गडबड केली, ते ढकललं, कारण त्यांना उद्धव साहेबांच्या हातातून उद्घाटन ते करायचं नव्हतं मिंदेना, म्हणून ते पुढे ढकललं. पण तुम्ही विचार करा, पूर्णपणे खातं त्यांचं, खात बसले ते. आणि त्याच्यानंतर आज जे खड्डे पडलेले आहेत, आज पण एक बघितला मी प्रकार, भयानक खड्डा पडलेला आहे, त्याच्यात पेवर ब्लॉक टाकून ते बुजवण्याचं काम चालू आहे. हे तिथे खड्डे असतील, अटल सेतूला तो रॅम्प आहे तिथे खड्डा असेल, कोस्टल रोड आपण पाहतोय तिथे लिकेज सुरू झालेलं आहे. कितीतरी काय काय हे सगळं जे त्यांच्या खात्यात आलं, नगर विकास खातं आज जे आहे, जे घटना बाह्य मुख्यमंत्र्यांकडे आहे, ते सगळं खातं त्यांचं खाणं चालू आहे. पण खात्यामधून जनतेसाठी काम चालू आहे की नाही हा विचार करण्याचा आज आता वेळ आलेली आहे. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल, त्याच्या मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प असेल, ह्या वर्षी देखील 2 अर्थसंकल्प आले. एक होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता ज्याच्यात काहीच अर्थ नव्हता, आणि दुसरा अर्थसंकल्प आला तो गाजर अर्थसंकल्प आला. मग प्रत्येक ह्याच्यात तरुणांसाठी आम्ही हे करणार, महिलांसाठी आम्ही ते करणार, शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करणार, ते करणार, अमुक करणार. पण एक तरी आज ह्या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामधून आपल्या हाती काही आलंय का? गाजर हलवा तरी आलाय का? तुम्ही मला सांगा. नाही आलंय. आणि असं सरकार हे आपण किती दिवस आपल्या डोक्यावर बसवायचं, आज तुम्ही हे विचार करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण सगळं काही चाललेलं आहे ते त्यांच्या मालकांसाठी चाललंय, त्यांच्या बिल्डरसाठी चाललंय, सगळं कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललंय. पण महाराष्ट्र एकंदर जो आहे तो मागे 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 चाललेला आहे. एवढा मागे चाललेला आहे की आपली जी पहिल्या 5 मध्ये ओळख असायची की आर्थिक शक्ती म्हणून महाराष्ट्र पुढे असायचा, सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण पुढे, आपण शिक्षणात पुढे असायचो. आज आपण पाहतोय की प्रत्येक पॅरामीटरवर आपण मागे चाललो आहोत. प्रत्येक पॅरामीटरवर आपण मागे चाललो आहोत. आज आपल्याला विचार करायचा की महाराष्ट्र म्हणून आपल्याला हे भांडण करायला लावत आहेत. निवडणुका आल्या की बरोबर 2 धर्मांमध्ये वाद लावा, तिथे भांडण निर्माण करा. निवडणुका आल्या की जातींमध्ये वाद निर्माण करा, तिथे भांडण निर्माण करा. डिवाइड अँड रूल ही जी भाजपची पॉलिसी राहिलेली आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्याला मोडायला लागेल. आणि आपल्याला ती मोडून पुढे जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला लागेल. आज संपूर्ण देशामध्ये आपण पाहत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीबद्दल एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे. आणि नुसतं माझे वडील म्हणून नाही, पण प्रत्येक जण मला सांगत आहे की आदित्य,
उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं महाविकास आघाडीच्या काळात, मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ज्या मिनिटाला संधी मिळेल त्यांच्यासाठी मतदान करणार म्हणजे करणार, कारण तुमचं सरकार परत आम्हाला हवंय. ही गद्दारी कोणालाच पटली नाहीये. ही जी गद्दारी झाली कोणालाच आवडली नाहीये. कालच आज आपण पाहतो इथे विठुरायाचे इथे फोटोज आहेत, त्यांचं आपण दर्शन घेतोय. उद्या आषाढी आहे, पण मी माझ्या विठुरायाचं म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला इथे आलेलो आहे. आणि तसंच तुमचं जसं दर्शन घेतंय, जनता जनार्दनाचं जे दर्शन घेत आहे, तसंच काल घरी शंकराचार्यजी आले होते आणि तुम्ही त्यांचं स्टेटमेंट तर पाहिलंच असेल. ते धर्मगुरू आहेत, ते धर्माचार्य आहेत, ते काही राजकारणावर बोलत नाहीत. पण त्यांनी देखील काल सांगितलं की कुठच्याही धर्मामध्ये सर्वात मोठं पाप जर असेल तर ते विश्वासघाताचं पाप आहे. विश्वासघाताचं पाप आहे. आणि हा विश्वासघात हा आपण पाहत आलेलो आहोत. भाजपच्या हातातून तर अनेकदा झालेला आहे. इकडचं तर उदाहरण ज्वलंत आहे. म्हणजे मनुष्यात आपण तर किती काय महायुतीचेच तर उमेदवार होतात ना, अधिकृत उमेदवार होतात. तरी तुमच्या समोर भाजपने एक अपक्ष उमेदवार लढवला. जे काय होतं फंडिंग दिलं, आज ते त्यांच्याबरोबर बसलेत. पण तसंच आपण पाहिलं असेल 2022ला देखील जी गद्दारी झाली, जो विश्वासघात झाला. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मनात राग ठेवणारा नाहीये, बदल्याची भावना वगैरे माझ्या मनात नाहीये. पण हा विश्वासघात जो झाला तो फक्त उद्धव साहेबांसोबत नाही झाला, फक्त शिवसेनेसोबत नाही झाला, आपल्या महाराष्ट्रासोबत झालेला आहे. हा विश्वासघात महाराष्ट्रासोबत झालेला आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत उद्योग क्षेत्रात आपण मागे चाललो आहोत. वेदांता फॉक्सकॉनच्या नंतर एक मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार होता असं आपल्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता प्रधानमंत्र्यांनी फोन केलाय, आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार आहे. आलाय प्रकल्प तो? दिसलाय का हा दृश्य प्रकल्प कोणाला? नाही दिसलाय. पण वेदांता फॉक्सकॉन गेलं, एअरबस टाटा गेलं, बलड्रग पार्क गेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं. अनेक हे प्रकल्प आपल्या राज्यातून गेल्यानंतर गुजरातमध्ये वर्ल्ड कपची फायनल देखील गेली. आणि हे सगळं झाल्यानंतर आज आपण पाहतोय एक सुद्धा उद्योग आपल्या राज्यात आला नाहीये. मागच्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, या वर्षी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मागच्याच आठवड्यात मुंबईत येऊन गेले. गुंतवणूकदारांना सांगितलं की आमच्या मध्य प्रदेशमध्ये या. गुंतवणूकदारांना आणि उद्योगपत्यांना सांगितलं मध्य प्रदेशमध्ये गुंतवणूक आणा. चांगला तो त्यांचा अधिकार आहे. कुठच्याही आपल्या राज्यातले मुख्यमंत्री येऊ शकतात मुंबईमध्ये आणि परिषद घेऊ शकतात की होय आमच्याकडे गुंतवणूक करा, आमच्या इकडच्या तरुणांना नोकऱ्यांची संधी द्या. पण हे सगळं होत असताना अनेकदा आपण पाहिले घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीला जातात, गुजरातला जातात, अमावस्या पौर्णिमेला कुठेतरी गायब होतात. सगळं स्वतःसाठी. महाराष्ट्रासाठी कधीतरी काहीतरी मागताना त्यांना तुम्ही बघितलं किंवा ऐकलंय का? ऐकलंय कधी? आता 22 जुलैला केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात कदाचित आंध्र प्रदेश असेल, बिहार असेल, यांना स्पेशल पॅकेज दिलं जाईल, कारण तिकडचे ते एनडीए पार्टनर्स नवीन झालेले आहेत. पण हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रातून या महायुतीच्या घटनाबाह्य सरकारमधून एक तरी आवाज तुम्हाला ऐकू आलाय का? कसं गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला दिले तसं गिफ्ट सिटी दुसऱ्या आम्हाला महाराष्ट्रात ऐकलंय कधी? एक तरी आवाज ऐकू आलाय का की तुम्ही जसं स्पेशल पॅकेज कदाचित बिहारला द्याल किंवा आंध्र प्रदेशला द्याल तसं स्पेशल पॅकेज आम्हाला द्या? कधी ऐकलंय? जीएसटीचा परतावा जो अनेक वर्ष म्हणजे प्रलंबित असतो, तो महिने प्रलंबित असतो. कधी 26,000 कोटीचा असतो, कधी 30,000 कोटी येणं बाकी असतं. कधीतरी तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ऐकलंय की आम्हाला जीएसटीचा परतावा वेळेत द्या असं सांगितलेलं? नाही ऐकलंय आपण. आणि एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला महिलांसाठी योजना काढण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच भाजपानी बिल्किस बानोच्या रेपिस्टना हार घालून स्वागत केलेलं अशा लोकांवर महिला विश्वास ठेवणार आहेत का? मी तुम्हाला आज विचारत आहे. ठेवू शकता तुम्ही? नाही ठेवू शकत. दुसरे दोन आहेत मंत्री ज्यांनी एकीने तर सुप्रियाताई सुळेंना भयानक शिव्या दिलेल्या आहेत आणि दुसरे आहेत त्यांच्यावर घाणेरडा एक प्रकार करण्याचे आरोप आहेत. अशा लोकांना मंत्रिमंडळात बसवलेले, त्यांच्यावर कुठच्याही योजनांसाठी महिला या सरकारवर विश्वास ठेवू शकणार आहेत का? विचारतो मी तुम्हाला. नाही ठेवू शकत. ना महिला खुश आहेत, ना शेतकरी खुश आहेत. तरुणांसाठी तर नोकऱ्यांच्या संध्याच नाही आहेत. 17,000 की कुठे काही अशा नोकऱ्यांच्या संधी आल्या की 17.5 लाख विद्यार्थी जात आहेत ऍप्लिकेशन घेऊन. कोणी बी फार्मा केले, कोणी एमकॉम केले, कोणी LLB केलेलं आहे आणि ह्यांना झोपायला लागते ते गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या ब्रिजच्या खालती. पण अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची कधी उद्भवली नव्हती. आज परिस्थिती ही भयानक झालेली आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर महाराष्ट्र द्वेष्टे जे भाजप आहेत ते बदलू शकणार नाहीत. ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल, बदला नाहीये बदलायची असेल आपल्याला ही परिस्थिती, हे मिंदे सरकार जे स्वतःला काही पाहिजे म्हणून सुरतला, गुवाहाटीला, गोव्याला जाऊन टेबलांवर नाचणारे लोक बदलू शकणार नाहीयेत. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण आरशात बघितलं पाहिजे, कारण ही परिस्थिती आपण सगळे बदलू शकणार आहोत.
ही परिस्थिती महाराष्ट्र म्हणून आपण बदलू शकणार आहोत. पुढच्या 2 महिन्यामध्ये अनेक प्रयत्न होतील. तुम्हाला विकत घेण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला धमकवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला अडकवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला आमिष दाखवण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला जातींमध्ये विखुरण्याचे प्रयत्न होतील, तुम्हाला धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होतील. तुम्ही मला सांगा, आपण ह्या कुठच्याही गोष्टींना बळी पडणार आहोत का? कारण आपण जर महाराष्ट्रात बदललं नाही, हे सरकार बदललं नाही, तर महाराष्ट्र आपला मागच्या काही राज्यांमध्ये जाईल, जे आपण नेहमी अग्रेसर असायचो आर्थिक शक्ती म्हणून, नोकऱ्यांमध्ये असेल, त्या नोकऱ्यांचं देखील आता रूप बदलत चाललेलं आहे. प्रायव्हेटायझेशनचा तर जमाना आलेलाच आहे. एका मागोमागे एक PSU विकत चाललेले आहेत, त्यांच्याच मित्रांना विकत चाललेले आहेत, त्यांच्या मालकांना विकत चाललेले आहेत. आणि तिथे देखील कामगार कायदे ह्या लोकांना बदलायचे आहेत. जे आतापर्यंत आपण परमनंट लेबरसाठी झगडायचो, आपल्या युनियन असायच्या वगैरे, हे 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, हे सगळे प्रकार येतील. हे सगळे प्रकार तुम्हाला मान्य आहेत का? आणि हे मान्य असतील तर करा ना मतदान. मग ठीक आहे, मग जे काही चालेल ते चालेल. पण हे जर मान्य नसेल आणि तुम्हाला स्वाभिमानाने लढायचं असेल, स्वाभिमानाने जगायचं असेल, तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. हा निर्धार आज आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मी विचारतोय, पुन्हा एकदा आपल्याला विचारतो, की येणारे 3 महिने महत्वाचे आहेत, निवडणुकीचे असतील, पावसाळ्याचे असतील, पण आज पदाधिकारी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ती मेहनत घ्यायला तयार आहात का? आज पदाधिकारी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसाठी तुम्ही लढायला तयार आहात का? आज सगळे पदाधिकारी म्हणून तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करायला तयार आहात का? आज समोरून ज्या काही धमक्या येतील, जी काही आमिष येतील, त्याला बाजूला फेकून लढण्यासाठी तयार आहात का? आणि तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी ही निवडणूक जिंकण्यासाठी तयार आहात का? जर तयार असाल तर आपलं काम आजपासून सुरुवात झालेली आहे. आपल्या कामाला, आपलं काम फार महत्वाचं आहे, आपलं काम फार पवित्र आहे. आपलं काम या महाराष्ट्रात बदल घडवण्याचं आहे. कारण आपल्याला घटनाबाह्य सरकार नकोय, आपल्याला महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं सरकार नकोय, आपल्याला महाराष्ट्र विरोधी सरकार नकोय. आपल्याला सरकार हवंय ते आपल्या हक्काचं हवंय, सर्वांचं हवंय आणि महाराष्ट्राचं सरकार हवंय. हा निर्धार करून आपल्याला पुढे निघायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.